Hello dear students, this is Akshata Kirpekar and I welcome you to my YouTube channel. In this fourth part of the chapter Laws of Motion, we are going to study today about acceleration. But before starting with the main concept, we are going to discuss one activity, and with the help of that activity, we are going to study the acceleration in detail. So here we have given one chart which shows the time as well as the distance covered. 3 persons आहेत, अमर, अकबर आणि अँथनी. त्यांनी कव्हर केलेलं डिस्टन्स 3 कॉलममध्ये दिलंय तुम्हाला आणि एका कॉलममध्ये दिलंय टाइम. आता हे जे टाइम आहे तो टाइम तुम्हाला दिसतोय इक्वल टाइम, दॅट इज हाफ ॲन आवरचा डिफरन्स दिसतोय आणि प्रत्येकानं कव्हर केलेलं डिस्टन्स मात्र वेगवेगळं आहे. ओके, आता ह्या चार्टचा किंवा ह्या जो टेबल आहे त्याचा यूज करून आपण युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन काय असते ते बघूयात. सो फर्स्ट क्वेश्चन याच्यावरती बेस्ड आहे. व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन द नोटिंग्स ऑफ डिस्टन्सेस मेड बाय अमर, अकबर अँड अँथनी. पहिला प्रश्न काय आहे की अमर, अकबर आणि अँथनीनी जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते किती टाईममध्ये कव्हर केलेलं आहे. सो जर टाईमच्या कॉलममध्ये तुम्ही बघितलं तर प्रत्येक वेळेस हाफ ॲन आवरचा डिफरन्स असलेला तुम्हाला दिसेल. सो ह्याचा आन्सर तुम्ही काय लिहिणार की द टाईम इंटरवल बिटवीन द नोटिंग्स ऑफ डिस्टन्सेस मेड बाय अमर, अकबर अँड अँथनी इज ऑफ 30 मिनिट्स किंवा हाफ ॲन आवर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हू हॅज कव्हर्ड इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम इंटरवल्स. आता बघू आपण अमर, अकबर आणि अँथनीने कव्हर केलेले डिस्टन्सेस. अमरनं कव्हर केलेले डिस्टन्स बघा, पहिल्या हाफ ॲन आवरमध्ये त्यानं 20 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं आहे. पुढच्या हाफ ॲन आवरमध्ये 40 किलोमीटर गेला आहे. पुढच्या हाफ ॲन आवरमध्ये तो 60 किलोमीटर गेला आहे. म्हणजेच जर तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक हाफ ॲन आवरमध्ये त्यानं इक्वल डिस्टन्स हे कव्हर केलेलं आहे. अकबरचं डिस्टन्स बघा, त्यानं जे कव्हर केलेलं आहे ते पहिल्या हाफ ॲन आवरमध्ये त्यानं 18 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं. पुढच्या हाफ ॲन आवरमध्ये 36, त्याच्या पुढच्या हाफ ॲन आवरमध्ये 42, देन 70. सो हे जे डिस्टन्सेस अकबरनं कव्हर केलेले आहेत ते आहेत अनइक्वल, म्हणजे टाईम तर सेम आहे बट कव्हर केलेलं डिस्टन्स हे कमी आणि जास्त आहे. आता अँथनीनं कव्हर केलेलं डिस्टन्स बघू. पहिल्या हाफ ॲन आवरमध्ये त्यानं 14 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं, देन 28, देन 42. सो हे डिस्टन्सेस जर आपण कम्पेअर केले तर तुमच्या हे लक्षात येईल की इक्वल टाईममध्ये अँथनीने देखील इक्वल डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. सो ह्या तिघांपैकी अमर आणि अँथनी ह्या दोघांनी इक्वल टाईममध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. नेक्स्ट इज, are all the distances covered by Akbar in the fixed time intervals the same. अकबरनं जे कव्हर केलेले डिस्टन्सेस आहेत सेम टाईममध्ये केलेले जरी असले तरी डिस्टन्सेस हे मात्र अनइक्वल दिसत आहेत. कधी 18 आहेत, मग 36 आहेत, मग 42 आहेत. याच्यामध्ये इक्वॅलिटी कुठेही दिसून येत नाही. सो ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही काय म्हणणार? नो, Akbar has covered unequal distances in equal time. Next question is, considering the distances covered by Amar, Akbar and Anthony in fixed time intervals, what can you say about their speeds? ह्या तिघांनीही जे सेम टाईममध्ये डिस्टन्सेस कव्हर केलेले आहेत या डिस्टन्सेसचे कंपॅरिझन करून तुम्ही त्यांच्या स्पीडबद्दल काय सांगाल? काय सांगता येईल की अमर आणि अँथनी ह्या दोघांनी काय केलं आहे, इक्वल टाईममध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर केलं आहे. सो त्यांचे स्पीड हे युनिफॉर्म आहेत. अकबरने मात्र इक्वल टाईममध्ये अनइक्वल डिस्टन्स कव्हर केलेत. सो त्याचा स्पीड हा नॉन युनिफॉर्म आहे. सो ह्या ॲक्टिव्हिटीवरून तुमच्या युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय हे लक्षात आलं असेल. आता बघू वन बाय वन ह्या 2 कन्सेप्ट. पहिली कन्सेप्ट आहे युनिफॉर्म मोशन. आता युनिफॉर्म मोशन काय असणार आहे ह्याचा तुम्हाला अंदाज आला असेल ह्या ॲक्टिव्हिटीच्या वरून. युनिफॉर्म मोशन म्हणजे
इफ अन ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम देन इट हॅज युनिफॉर्म मोशन. एखादा ऑब्जेक्ट इक्वल टाईममध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल तर त्याची मोशन ही युनिफॉर्म मोशन असते. आता आठवा बरं असे तुमच्या आजूबाजूला असणारे एक्झाम्पल्स की ज्याच्यामध्ये पर्टिक्युलर ऑब्जेक्ट इक्वल टाईममध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करतोय. असे काय काय एक्झाम्पल्स आठवू शकताय तुम्ही? आठवत आहेत का बघा. आता इथं फॉर एक्झाम्पल बघा, मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. अर्थची सूर्याभोवतीची जी काही मोशन आहे इट इज युनिफॉर्म मोशन. मग आता तसंच अदर प्लॅनेट्सची देखील मोशन ही युनिफॉर्म झाली. ओके. आता बघा, फॅन आहे, कंटिन्युअसली सेम स्पीडमध्ये फिरणारा जो फॅन आहे त्याची देखील मोशन ही युनिफॉर्म मोशन असते. ओके. सो इक्वल डिस्टन्स इक्वल टाईम ही लक्षात ठेवा. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, अ कार गोईंग अलॉंग अ स्ट्रेट लेवल रोड ॲट स्टेडी स्पीड. एका स्ट्रेट रोडवरून जाणारी कार की ज्याची स्पीड देखील स्टेडी आहे, अशा कारची मोशन ही युनिफॉर्म असते. स्पीड पण सेम आहे, डिरेक्शन पण सेम आहे. सो त्या कारची मोशन ही युनिफॉर्म आहे. ओके. नेक्स्ट इज नॉन युनिफॉर्म मोशन. आता नॉन युनिफॉर्म मोशन ही युनिफॉर्म मोशनच्या अपोजिट असणार. म्हणजेच इफ अन ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम इंटरवल्स इट हॅज नॉन युनिफॉर्म मोशन. मग अशी होतं डेफिनिशनमध्ये इक्वल डिस्टन्सेस, इथे आहे अनइक्वल डिस्टन्सेस. सो लक्षात ठेवताना ह्या दोन ट्रिक्स तुम्ही यूज करा आणि ह्या दोन्ही पॉईंट्स तुम्हाला इझिली लक्षात ठेवता येतील. आता ह्याचे एक्झाम्पल्स बघूयात काय काय आहेत. फर्स्ट इज अ हॉर्स रनिंग इन अ रेस. रनिंग रेसमध्ये असणारा हॉर्स किंवा कोणतंही ऑब्जेक्ट किंवा पर्सन एखादा रनिंग रेसमध्ये आहे तर त्याची मोशन ही नॉन युनिफॉर्म असते. कधी त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होते, कधी व्हेलॉसिटी डिक्रीज होते. ओके. सो ही मोशन जी आहे ती नॉन युनिफॉर्म आहे. किंवा इवन आपण रोडवरून जाताना आपली कार जी ड्राईव्ह करत असतो त्याची मोशन देखील नॉन युनिफॉर्म असते, कारण कधी आपण फास्ट जातो, कधी गाडी स्लो चालवतो. सो अशा प्रकारची मोशन असते ती नॉन युनिफॉर्म असते. ओके. नेक्स्ट इज अ बाउन्सिंग बॉल. एखादा बॉल तुम्ही जमिनीवरती फेकलात आणि तो बाउन्स होऊन परत वर येतो, परत खाली जातो, त्यावेळची जी बॉलची मोशन असते ती देखील नॉन युनिफॉर्म मोशन असते. ओके. नेक्स्ट इज ॲक्सेलरेशन. आता ही झाली मोशनची कन्सेप्ट. आता बघूयात आपण ॲक्सेलरेशन म्हणजे काय. नॉर्मली ॲक्सेलरेशन हे तुम्हाला, ॲक्सेलरेशन हा वर्ड आठवला की तुम्हाला गाडीचा ॲक्सेलरेटर आठवला असेल की ज्याचा यूज करून आपण गाडीचं स्पीड हा कमी किंवा जास्त करतो. सो नॉर्मली ॲक्सेलरेशन म्हणजेच एखादा ऑब्जेक्टची जर व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल तर त्याला म्हणायचं ॲक्सेलरेशन. व्हेन व्हेलॉसिटी ऑफ अ बॉडी इन्क्रीजेस द ऑब्जेक्ट इज सेड टू बी ॲक्सेलरेटिंग. आलं लक्षात? कोणत्याही ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी वाढत असेल तर त्याला म्हणायचं ॲक्सेलरेशन. ओके. डेफिनिशन ह्याची बघा काय आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. व्हेलॉसिटीमध्ये होणारा, टाईमनुसार होणारा चेंज त्याला म्हणायचं ॲक्सेलरेशन. आता हा जो ॲक्सेलरेशन आहे इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्केलर्स आणि व्हेक्टर्स शिकलोय. व्हेक्टर क्वांटिटी कोणाला म्हणायचं? ज्या क्वांटिटीजना एक्सप्रेस करण्यासाठी डायरेक्शनची गरज असते अशा क्वांटिटीजना आपण व्हेक्टर क्वांटिटीज म्हणतो. सो ॲक्सेलरेशन ही एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. नेक्स्ट इज इट्स फॉर्म्युला. काय आहे बघा फॉर्म्युला. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. व्हेलॉसिटीमध्ये होणारा चेंज जो आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम, ही डेफिनिशन आहे त्याची, हो ना. त्याच्यावरूनच हा आपण फॉर्म्युला तयार केलेला आहे. आता बघा, चेंज इन व्हेलॉसिटी इज डिफरन्स बिटवीन फायनल अँड इनिशियल व्हेलॉसिटी. आता असं इमॅजिन करा का एखादी तुम्ही गाडी चालवताय. ओके. ती गाडी स्टार्ट करण्याच्या आधीची त्याची जी काही व्हेलॉसिटी असेल त्याला इनिशियल व्हेलॉसिटी असं म्हणतात. ठीक आहे. आता गाडी स्टार्ट झाल्यानंतर तिनं एक स्पेसिफिक स्पीड अटेन केलेला असतो आणि
तेव्हाची त्याची जी व्हेलॉसिटी आहे तिला जनरली फायनल व्हेलॉसिटी असं कन्सिडर केलं जातं. इनिशियल व्हेलॉसिटीपेक्षा फायनल व्हेलॉसिटी ही जास्त असते. ओके, इथे आपण जे कॅल्क्युलेशन करणार आहोत त्याच्यामध्ये फायनल व्हेलॉसिटी इज ऑलवेज ग्रेटर दॅन इनिशियल व्हेलॉसिटी. आता इनिशियल व्हेलॉसिटी ही यू ह्या लेटरनं डिनोट करतात, वेअर ॲज फायनल व्हेलॉसिटी ही व्ही या लेटरनं डिनोट करतात. ओके, यू इज इनिशियल व्हेलॉसिटी अँड व्ही इज फायनल व्हेलॉसिटी अँड टी इज टाईम. आता ह्या जे काही सिम्बॉल्स आहेत ते आपण ॲक्सेलरेशनच्या फॉर्म्युलामध्ये जर पुट केले तर आपल्याला काय मिळेल बघा. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी. मी जसं सांगितलं फायनल व्हेलॉसिटी ही नेहमी ग्रेटर धरायची, इनिशियल व्हेलॉसिटी ही कमी असते. सो फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम. का? कारण चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे ॲक्सेलरेशन आहे ना. मग चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजेच फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. आता फायनल व्हेलॉसिटीसाठी आपण काय सिम्बॉल वापरतोय की काय लेटर आहे? व्ही. इनिशियल व्हेलॉसिटीसाठी आपण काय लेटर वापरतोय? यू. आणि टाईमसाठी टी हे लेटर आपण यूज करतो. आणि ॲक्सेलरेशनसाठी ए हे लेटर यूज करायचं. आता ह्या सगळ्या लेटर्सना आपण ह्या फॉर्म्युलामध्ये पुट केल्यानंतर आपल्याला ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला मिळतो. तो म्हणजे ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. याच्यावरती तुम्हाला न्यूमरिकल्स विचारली जातात. नेक्स्ट इज देअर SI युनिट अँड CGS युनिट. जसं की आपण व्हेलॉसिटीमध्ये बघितलेलं होतं तसेच युनिट्स हे ॲक्सेलरेशनचे देखील आहेत. मीटर पर सेकंड आणि सेंटीमीटर पर सेकंड. हे SI आणि CGS युनिट्स तुम्हाला जे प्रत्येकाचे दिलेले आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. 1 मार्कच्या क्वेश्चन्समध्ये हे युनिट्स तुम्हाला विचारले जातात आणि नॉर्मली स्टुडंट्सचा इथे गोंधळ होतो आणि मग आपल्याला मार्क्स हे कट होतात, आउट ऑफ मार्क्स मिळत नाहीत. ओके, सो हे युनिट्स व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट इज टाईप्स ऑफ ॲक्सेलरेशन. त्यातला पहिला टाईप आहे युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आता युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणजे काय असणार आहे? युनिफॉर्म म्हणजे सेम. युनिफॉर्म त्याचा अर्थ काय आहे? सेम. मग युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणजे काय असणार आहे? इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाईम इंटरवल्स इट इज हॅव्हिंग युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. जर एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी इक्वल टाईममध्ये इक्वली चेंज होत असेल तर त्या ऑब्जेक्टचं ॲक्सेलरेशन हे युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असतं. इक्वल टाईम इक्वल अमाऊंट. हे जसं मी रेडमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे त्या पद्धतीनंच शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं. पूर्ण सगळी डेफिनिशन पाठ करत बसायची नाही. हे एवढे वर्ड्स फक्त लक्षात ठेवा आणि त्या वर्ड्सचा यूज करून तुम्हाला हे प्रॉपरली सेंटेन्स बिल्डअप करता आलं पाहिजे. सायन्स हा जो सब्जेक्ट असतो तो आपण लर्न करून पाठ करून लिहिण्याचा सब्जेक्ट नाही. जेवढं तुम्ही अंडरस्टँडिंग करून घ्याल ती कन्सेप्ट तेवढं तुम्हाला ओन वर्ड्समध्ये हा सब्जेक्ट मांडणं हे इझी जातं. ओके, सो युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणजे काय? व्हेलॉसिटी इक्वल टाईममध्ये इक्वली चेंज होते. मग आता असे कोणते कोणते ऑब्जेक्ट आहेत बरं? तर ह्याचं एक्झाम्पल आहे बघा. मोशन ऑफ अ बॉल रोलिंग डाऊन ॲन इन्क्लाइंड प्लेन. एखादा बॉल जो आहे तो जसा एखाद्या इन्क्लाइंड सरफेसवरून घसरत जात असेल किंवा ह्याच्यापेक्षा सोपं तुम्ही स्लाईडवरून घसरगुंडीवरून जेव्हा आपण खाली जातो तर तेव्हाची आपली मोशन जी असते ती युनिफॉर्म असते. कारण त्याचं जे मोशन नाही ॲक्सेलरेशन जे असतं ते युनिफॉर्म असतं. कारण इनिशियली आपला ॲक्सेलरेशन स्पीड जे असतो तो कमी कमी असतो आणि जसं जसं टाईम वाढत जाईल तसं तसं आपली जी आहे ती इन्क्रीज होते. सो तुम्ही जेव्हा घसरगुंडीवरून वरून खाली जाताय ते देखील युनिफॉर्म ॲक्सेलरेशनचं एक्झाम्पल आहे. ओके, नेक्स्ट इज नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आता इथे काय असणार आहे? ऑब्व्हियसली युनिफॉर्मच्या अपोजिट असणार की इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाईम देन इट इज हॅव्हिंग नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. दोघांच्या मधला डिफरन्स फक्त लक्षात ठेवायचा. युनिफॉर्ममध्ये इक्वल, नॉन युनिफॉर्ममध्ये अनइक्वल. सो ह्याचं एक्झाम्पल आहे मूव्हमेंट ऑफ अ कार ऑन अ क्राउडेड रोड.
गर्दीच्या रस्त्यातून जाताना आपली मोशन किंवा एखाद्या कारची मोशन हे जे असती तर ती असते नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. कधी कमी होतं, कधी जास्त होतं. इजंट इट? सो अशा प्रकारचं ॲक्सेलरेशनला म्हणायचं नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. सो नेक्स्ट इज पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. आता पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणजे काय बघा, जेव्हा आपण गाडीचं स्पीड इन्क्रीज करतो, ज्या डायरेक्शनला आपण इन्क्रीज करतो गाडी पुढं जाते. इजंट इट? सो अशा प्रकारचे जे ॲक्सेलरेशन असतात की ज्याच्यामध्ये व्हेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस विथ टाईम, देन इट इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी हळूहळू जर इन्क्रीज होत असेल तर त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. मगाशी मी तुम्हाला जे घसरगुंडीचं एक्झाम्पल सांगितलं ते देखील तुम्ही पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशनचं एक्झाम्पल सांगू शकता. कारण वरून खाली येताना जसा जसा टाईम वाढतोय तसं तसं व्हेलॉसिटी इन्क्रीज होते. सो तेच एक्झाम्पल तुम्ही पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशनचं देखील सांगू शकताय. आता इथे बघा, इट इज इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशनची डायरेक्शन काय असते, तर ज्या डायरेक्शनमध्ये व्हेलॉसिटी असेल त्याच डायरेक्शनमध्ये ऑब्जेक्टची मोशन होते. जसं तुम्हाला मी आत्ता एक्झाम्पल सांगितलं गाडीचं, ज्या डायरेक्शननं तुम्ही गाडी ॲक्सेलरेट करता तशी ती पुढं जाते. सो जिथून तुम्ही डायरेक्शन, ज्या डायरेक्शनला आहे तुमचं ऑब्जेक्ट त्याच डायरेक्शनला ॲक्सेलरेशन हे होत असतं. नेक्स्ट इज एक्झाम्पल बघा, रॉकेट जे आहे जेव्हा ते ग्राउंडवरून वरती जात असतं तर त्याचं ॲक्सेलरेशन हे पॉझिटिव्ह आहे. कारण का, तर जसं जसं टाईम वाढत जाईल तसं तसं त्याची व्हेलॉसिटी वाढत जाते. इजंट इट? टाईम बरोबर व्हेलॉसिटी वाढली की समजायचं पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. ओके. नेक्स्ट इज निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. निगेटिव्ह म्हणजे ऑब्विसली पॉझिटिव्हच्या अपोजिट असणार. म्हणजे इथं काय होणार आहे रे, व्हेलॉसिटी डिक्रीज होणार आहे. वेन द व्हेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट डिक्रीजेस विथ टाईम इट इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. आता मगाशी मी गाडीचं एक्झाम्पल दिलं. आता समजा गाडी आपली फास्ट चालू आहे आणि आपण पटकन ब्रेक दाबला तर काय झालं, त्याला म्हणायचं निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. का, कारण ज्या डायरेक्शननं तुमची व्हेलॉसिटी आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शननं गाडी थांबली ना. सो इट इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह ॲक्सेलरेशन, की ह्याची डायरेक्शन असते ती व्हेलॉसिटीच्या अपोजिट आहे. गाडी आपली समोर चालली आहे, ब्रेक आपण मागे दाबला. सो ज्या डायरेक्शनला व्हेलॉसिटी आहे त्याच्या अपोजिट ह्या ॲक्सेलरेशनची डायरेक्शन, आणि म्हणून जेव्हा गाडीला आपण ब्रेक लावतो तेव्हाची जे ॲक्सेलरेशन आहे ते निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आहे. ओके. अजून एक एक्झाम्पल ह्याचं आहे ते पर्सन फॉलिंग फ्रॉम अ पॅराशूट. जेव्हा पॅराशूटमधून वरून खाली ऑब्जेक्ट येत असतो, एखादा पर्सन खाली येत असेल तर त्याची व्हेलॉसिटी ही कमी कमी होत जाते. कारण वरची एअर ही रेअरर असते ना, आणि जसं जसं ॲटमॉस्फिअरमध्ये येत जाईल तसं तसं त्याला एअरचं फ्रिक्शन वाढणार. सो पर्सन फॉलिंग फ्रॉम अ पॅराशूट त्याची जी ॲक्सेलरेशन असतं ते निगेटिव्ह ॲक्सेलरेशन असतं. निगेटिव्ह ॲक्सेलरेशनलाच डिसलरेशन ऑर रिटार्डेशन अशी दोन नावं देखील आहेत. निगेटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणजेच त्यालाच डिसलरेशन पण म्हणा किंवा रिटार्डेशन पण म्हणा. 1 मार्कच्या क्वेश्चनमध्ये हे विचारलं जातं तुम्हाला की निगेटिव्ह ॲक्सेलरेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॅश. ओके. सो हे दोन लक्षात ठेवा, त्याला डिसलरेशन किंवा रिटार्डेशन असं देखील म्हटलं जातं. नेक्स्ट इज झिरो ॲक्सेलरेशन. आता झिरो ॲक्सेलरेशन म्हणजे काय, तर when the velocity of the object does not change with time it has zero acceleration. velocity वाढत पण नाही आणि कमी पण होत नाही. जर velocity वाढली तर त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. जर velocity कमी झाली तर इट इज निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. पण जर velocity वाढलीही नाही आणि कमीही झाली नाही तर ते जे ॲक्सेलरेशन असतं त्याला म्हणायचं झिरो ॲक्सेलरेशन. आता ह्याचं एक्झाम्पल काय आहे, अ बॉडी मूव्हिंग विथ सेम व्हेलॉसिटी. एखादा ऑब्जेक्ट जर सेम व्हेलॉसिटीनं मूव्ह होत असेल तर त्याला म्हणायचं झिरो ॲक्सेलरेशन. फॉर एक्झाम्पल आपला जो फॅन आहे, कंटिन्युअसली जर तुमचा फॅन एकाच स्पीडनं फिरत असेल तर त्याचं ॲक्सेलरेशन हे झिरो आहे. का, कारण त्याची व्हेलॉसिटी वाढत पण नाही आहे आणि कमी पण होत नाही आहे, कंटिन्युअसली एकाच स्पीडनं फिरतोय ना. सो इट इज कॉल्ड ॲज झिरो ॲक्सेलरेशन.
आले लक्षात? हे ॲक्सलरेशनचे 5 प्रकार आपण आज बघितले. दॅट इज पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन, निगेटिव्ह ॲक्सलरेशन, झिरो ॲक्सलरेशन, युनिफॉर्म ॲक्सलरेशन आणि नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन. ओके, प्रत्येकामध्ये